अपहरण भाग 13. मीरा सावीला कशा प्रकारे कियाराने आम्हाला किडनॅप करून येथे घेऊन आला ते सगळं सांगते. सावी काळजीत पडते आणि म्हणते, याचा अर्थ राघवने तुम्हा दोघींचेही अपहरण केले आहे. अभि सावीला म्हणतो, दीदी, ज्या प्रकारे अचलने तुला आपल्या कुशीत घेतलं होतं तू खरे सांग, अचल तुझा बॉयफ्रेंड आहे ना? सावी चिडत म्हणते, वेडा आहेस का अभि तू कसला विचार करत आहेस? तसे काही नाही. अचल त्या राघवचा बॉडीगार्ड आहे आणि त्यानेच माझे अपहरण केले आहे. हे लोक बोलत असतानाच अचल आणि कियारा तिथे येतात. अचल म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. सावी रागाने म्हणते, तुम्ही त्या राघवच्या सांगण्यावरून माझ्या मैत्रिणीचे आणि भावाचे अपहरण केले आहे. कियारा सगळ्यांना म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितले की या दोघांचे अपहरण झाले आहे? अभि पुढे येतो आणि म्हणतो, मी तुम्हाला सांगितले होते की एखाद्याला जबरदस्तीने आणणे म्हणजे त्याचे अपहरण करण्यासारखे आहे. सावी कशी अचलशी भांडत होती आणि अभि कियाराशी कसा भांडत होता हे मीरा शांतपणे पाहत होती. मग अचल रागाने ओरडतो आणि म्हणतो, सगळेजण शांत राहा. मग तो सावीकडे पाहतो आणि म्हणतो, राघव यांना किडनॅप करू नये म्हणून मी कियाराला या दोघांना इथे आणायला सांगितले होते. सावी अचलला म्हणते, तू खोटं बोलत आहेस, कारण तू स्वतः राघवचा माणूस आहेस. अचल रागाने सावीला म्हणतो, तुला हे खरे वाटते की खोटं ह्याची मला पर्वा नाही. मग कियाराकडे बघून तो म्हणतो, या दोघांना आत्ताच इथून घेऊन जा. कियारा अभि आणि मीराला तिथून घेऊन जाताना सावी अचलला म्हणाली, कुठे नेत आहात त्याला? तिचा हात धरून अचल म्हणतो, कियारा त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल जिथे राघव त्यांना कधीच शोधू शकणार नाही. सावीच्या डोळ्यात बघत अचल हे सगळं बोलला. अचल सावीला म्हणतो, विश्वास ठेव माझ्यावर. सावीला अचलवर विश्वास ठेवायचा नव्हता, पण तिला अचलच्या डोळ्यातलं सत्य दिसत होतं आणि अचल आजपर्यंत किडनॅपर सारखा कधीच वागत नव्हता. सावी अचलच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते, तुला नक्की काय करायचे आहे अचल? एकीकडे तू त्या राघवच्या सांगण्यावरून माझे अपहरण केलेस, तू त्याच्यासाठी काम करतोस. दुसरीकडे तू माझ्या भावाचा राघवपासून बचाव करतोस. अचल सावीच्या प्रश्नाचे काहीच उत्तर न देता खोलीतून निघून जातो. सावी स्वतःशीच बोलते, अचल, तू नक्की कसा आहे मी तुला समजू शकत नाही. माझी इच्छा नसतानाही तुझ्यावर माझा विश्वास का आहे? सगळा विचार करत सावी झोपी गेली. दुसरीकडे सावीच्या प्रश्नाचे अचल अस्वस्थ झाला. काय होतं आहे आणि सावीची इतकी काळजी का आहे हे त्यालाच समजत नव्हते. तेवढ्यात अचलचा फोन वाजला. थोडा वेळ बोलून अचल फोन ठेवतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते. अचल मनात म्हणतो, आता त्याने मला उद्या भेटायला का बोलवलंय? दुसऱ्या दिवशी सकाळी सावी दुपारी 11 वाजता उठते. सावी उठून कपाट उघडते तेव्हा तिला आश्चर्य वाटते. सावीच्या कपड्यासोबतच तिचे सर्व सामानही कपाटात ठेवले होते, ज्यात तिच्या कुटुंबाचे फोटोही होते. सावी पटकन तिच्या कुटुंबाचे फोटो काढते आणि तिच्या छातीला मिठी मारते आणि म्हणते की मी तुम्हा सर्वांना वाचू शकले नाही, पण आता मी अभिला काहीही होऊ देणार नाही. जरी मला त्याच्यासाठी माझा जीव द्यावा लागला तरी चालेल.